नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा फळाबद्दल जे आपल्या घरात नेहमी दिसतं, ज्याच्याशिवाय नाश्ता, उपवास किंवा दुपारचं जेवण अधुरं वाटतं, आणि ते म्हणजे केळ. तुम्हाला माहिती आहे का की केळं सुपरफूड का मानलं जातं? दिवसाला किती केळी खाल्ली पाहिजेत? जास्त केळी खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदूवर आणि मनस्थितीवर केळींचा काय परिणाम होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा. केळं खरंच आपल्या आहारातील एक उत्तम आणि परवडणारं सुपरफूड मानलं जातं. त्यात भरपूर प्रमाणात असलेले फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवतात, तर जीवनसत्व B6 आणि व्हिटॅमिन C शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. मॅग्नेशियममुळे स्नायूंना आणि मज्जासंस्थेला बळ मिळतं, तर अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केळ्यातील पोटॅशियम, जे हृदयाचं कार्य नीट ठेवण्यासाठी, रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी आणि शरीरातील पाण्याचं संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरतं. याशिवाय केळं खाल्ल्यानंतर लगेच पोट भरल्याची भावना निर्माण होते, त्यामुळे अनावश्यक खाणं टाळलं जातं आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. केळाचा नैसर्गिक गोडसरपणा जंक फूड किंवा साखरेच्या पदार्थांना उत्तम पर्याय ठरतो. म्हणूनच आहार तज्ज्ञ दररोज 1 ते 2 केळी खाण्याचा सल्ला देतात. योग्य प्रमाणात खाल्लं तर हे साधं पण अद्भुत फळ तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा, आरोग्य आणि समाधान देऊ शकतं. अलीकडेच मिशेल थॉम्सन नावाच्या एका इन्फ्लुएन्सरने रीलमध्ये दावा केला की ती दिवसाला तब्बल 17 केळी खाते. पहिल्यांदा ऐकल्यावर हा दावा मजेशीर आणि थोडा आश्चर्यकारकही वाटतो, कारण केळं हे सहज मिळणारं, चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे हे खरं आहे, पण त्याचं इतकं जास्त प्रमाणात सेवन करणं शरीरासाठी योग्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि याच संदर्भात पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंटेरोलॉजी सल्लागार डॉक्टर सुहास उदगीरकर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारे 17 केळी खाणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. सर्वात आधी कॅलरी आणि साखरेचा विचार केला तर 17 केळी खाल्ल्याने जवळपास 1785 कॅलरीज शरीरात जातात. त्याचबरोबर जवळपास 238 ग्रॅम नैसर्गिक साखरही शरीराला मिळते. ही प्रचंड साखर रक्तप्रवाहात गेल्यावर रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने वाढतं, मात्र लगेच त्यात घट होऊन साखरेचा क्रॅश होतो. हा प्रकार शरीराला थकवा, चिडचिड आणि ऊर्जा कमी होण्यास कारणीभूत ठरतो. विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं, कारण त्यांच्या रक्तातील साखरेचं नियंत्रण आधीच नाजूक असतं. याशिवाय सतत इतक्या प्रमाणात साखर आणि कार्बोहायड्रेट्सचं सेवन केल्याने शरीर इन्सुलिनला नीट प्रतिसाद देणं थांबवतं. या स्थितीला इन्सुलिन रेझिस्टन्स असे म्हणतात. जर हे दीर्घकाळ चालू राहिलं तर टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. म्हणजेच केळं जरी आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अतिप्रमाणात खाल्ल्यास तेच मधुमेहासारख्या गंभीर आजाराला निमंत्रण देऊ शकतं. त्यामुळे डॉक्टर नेहमीच प्रमाणित आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. केळींच्या अतिसेवनामुळे आणखी एक मोठा धोका म्हणजे शरीरातील पोटॅशियमचं प्रमाण वाढणं. एका केळ्यात साधारणतः 422 मिलीग्राम पोटॅशियम असतं. जर आपण 17 केळी खाल्ली तर जवळपास 7174 मिलीग्राम पोटॅशियम शरीरात जातं. हे प्रमाण महिलांसाठी शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा दुपटीहून जास्त आहे. अशा अवस्थेला हायपरक्लेमिया असे म्हणतात. यात हृदयाचे ठोके अनियमित होणे, स्नायू कमकुवत होणे, किडनीवर ताण येणे असे गंभीर दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे जास्त पोटॅशियम सेवन करणे हे निश्चितच धोकादायक आहे. याशिवाय 17 केळी खाल्ल्याने फायबर खूपच जास्त प्रमाणात शरीरात जातं. सुरुवातीला फायबर पचनक्रियेसाठी चांगलं असलं तरी अति झाल्यास पोट फुगणे, गॅस, मळमळ, उलटी यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर सगळी जागा केळींनी भरली तर शरीराला आवश्यक असणारी प्रथिने, फॅट्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन D आणि लोह या महत्त्वाच्या घटकांची कमतरता भासते. त्यामुळे एकाच फळावर अवलंबून राहणं शरीराचं संतुलन बिघडवू शकतं. म्हणूनच डॉक्टर सांगतात की प्रत्येक अन्नपदार्थ आरोग्यासाठी तेव्हाच उपयुक्त ठरतो जेव्हा तो मर्यादेत आणि संतुलनात खाल्ला जातो. मित्रांनो, तज्ज्ञांच्या मते दिवसाला 1 ते 2 केळी खाणं सर्वात योग्य आहे. हे प्रमाण घेतल्यास शरीराला फायबर मिळतं, ज्यामुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात. केळ्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवतात आणि हृदयाचं कार्य सुरळीत पार पाडायला मदत करतं. याशिवाय केळं खाल्ल्यावर शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, पण त्याच वेळी साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. म्हणूनच हे फळ हृदय, किडनी आणि मेंदूसाठी उपयुक्त ठरतं. मेंदू आणि मनस्थितीसाठी केळीचं योगदान आणखी महत्त्वाचं आहे. केळ्यात ट्रिप्टोफॅन नावाचं घटक असतं, जे शरीरात गेल्यावर सेरोटोनिन मध्ये रूपांतरित होतं. सेरोटोनिनला हॅपी हार्मोन असे म्हटले जाते, कारण तो आपल्याला आनंदी राहायला मदत करतो, मन हलकं करतो आणि ताण कमी करतो.
म्हणूनच केळं खाल्ल्यावर मूड फ्रेश होतो आणि दिवसभराची ऊर्जा व उत्साह वाढतो. विद्यार्थ्यांसाठी, ऑफिसमध्ये दिवसभर ताणाखाली काम करणाऱ्यांसाठी किंवा मानसिक थकवा जाणवणाऱ्यांसाठी केळ हा नैसर्गिक ब्रेन बूस्टर आहे. महागड्या एनर्जी ड्रिंक्स किंवा कृत्रिम सप्लिमेंट्स घेण्याऐवजी फक्त एक केळ खाल्लं तरी मेंदू कार्यक्षमतेने काम करू शकतो. लक्ष केंद्रित होतं आणि उत्साह वाढतो. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून दररोज 1 ते 2 केळी खाणं हे शरीरासाठी आणि मनासाठी दोन्ही दृष्टीने फायदेशीर ठरतं. केळं पौष्टिक आणि आरोग्यदायी असलं तरी काही लोकांनी त्याचं सेवन करताना विशेष काळजी घ्यायला हवी. मधुमेही रुग्णांसाठी हे फळ मर्यादित खाणं महत्त्वाचं आहे, कारण त्यातील नैसर्गिक साखर रक्तातील साखरेचं प्रमाण पटकन वाढवू शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी केळं इतर प्रथिने किंवा फायबरयुक्त पदार्थांसोबत खाल्ल्यास ते तुलनेने सुरक्षित ठरतं. किडनीचे रुग्ण हे दुसरे महत्त्वाचे गट आहेत, ज्यांनी केळ खाताना सावध राहावं, कारण केळ्यातील पोटॅशियम जास्त प्रमाणात शरीरात साचल्यास किडनीवर भार येतो आणि हृदयाच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय जास्त केळी खाऊ नयेत. त्याचप्रमाणे जास्त वजन असलेल्या लोकांनी देखील प्रमाणातच केळं खावे, कारण त्यात कॅलरीज तुलनेने जास्त असतात आणि जास्त खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. मित्रांनो, योग्य पद्धतीने केळं खाल्ल्यास मात्र ते शरीरासाठी अमृतासमान ठरतं. सकाळी नाश्त्यात किंवा दुपारी स्नॅक म्हणून एक केळ खाल्ल्यास त्वरित ऊर्जा मिळते आणि भूक भागते. रिकाम्या पोटी केळ खाल्लं तर दिवसभर स्फूर्ती टिकते. मित्रांनो, शेवटी सांगायचं झालं तर केळ हे खरंच सुपरफूड आहे. मात्र कोणतेही अन्नपदार्थ जास्त प्रमाणात घेतले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणूनच दिवसाला 1 ते 2 केळी खाणं हे सर्वोत्तम आहे. असं केल्यास केळं तुम्हाला ऊर्जा, आनंद, चांगलं पचन, नियंत्रित रक्तदाब आणि उत्तम आरोग्य देईल. संतुलित आहारामध्ये योग्य प्रमाणात केळ्याचा समावेश करणं ही आरोग्य राखण्यासाठीची एक सोपी आणि प्रभावी सवय ठरू शकते. मित्रांनो, आज आपण पाहिलं की केळीचं योग्य प्रमाण कसं ठेवावं, जास्त खाल्ल्यावर काय धोके आहेत आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास मेंदू आणि शरीराला किती जबरदस्त फायदे मिळतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.